नशामुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांकडून विविध प्रकारे कारवाई करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले जातात. या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातून भारतात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कारवाईतील अटक केलेल्या आरोपींकडून समोर येत आहे. यासाठी आफ्रिकन अथवा तत्सम नागरिकांचा या तस्करीसाठी वापर केला जात असतो. त्यामुळे या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करून 100 जणांना अटक केली होती, तर 1300 आफ्रिकन नागरिकांना भारताबाहेर पाठवलं असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे. तर गेल्या 2 वर्षभरात नवी मुंबईमध्ये जी काही ड्रग्ज विरोधात कारवाई केलेली आहे, त्यात जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सोर्स आणि या गोष्टींचा अनालिसिस केलं असता असं निष्पन्न झालं की बराचसा ड्रग्ज, चरस, हेरोईन ह्यासारखे ड्रग्ज जे आहेत हे अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे भारतामध्ये येतात. कोकेन सारखे ड्रग्ज हे दक्षिण अमेरिकेतून मेनली आफ्रिकन नॅशनल्सच्या माध्यमातून आपल्या भारतात मुंबईच्या परिसरात येत असतात. आणि जे सिंथेटिक ड्रग्ज आहेत MD, MDMA सारखे ते बरेचसे लोकली भारतातच मॅन्युफॅक्चर होत असतात आणि सप्लाय होत असतात. 2 वर्षभरात आपण जवळजवळ 100 आफ्रिकन नॅशनल्सला जवळजवळ 6 मोठमोठ्या रेड्स आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये ऑर्गनाईज केल्या होत्या आणि त्यांना मास रेड्स करून मास अरेस्ट केल्या होत्या. त्याच्यामध्ये 100 आफ्रिकन नॅशनल्स आपण अरेस्ट केलेले आहेत आणि जवळजवळ 1300 आफ्रिकन नॅशनल्सला आपण देशाबाहेर घालवलेला आहे या 2 वर्षामध्ये.